अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू संस्कृतीत कलावा म्हणजेच मौली काही जण म्हणतात तर याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कलावा किंवा मौली याचे खूप अतिशय असे महत्त्व आहे। जवळपास सर्वच हिंदू लोक आपल्या मनगटामध्ये हातामध्ये मौली म्हणजेच कलावा धारण करतात। मग ह्या कलावा म्हणजे काय, कलाव्याचे महत्त्व काय आहे, तसेच कलावा बांधण्याचे फायदे काय काय असतात आणि हा कलावा फक्त मनगटावरच का बांधला जातो, कलावा हातावर बांधताना त्याची योग्य अशी विधी काय आहे, कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या व्यक्तीने कोणत्या हातात कलावा बांधावा याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सनातन धर्माला, हिंदू धर्माला अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आणि आपली स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपल्याला मदत होण्यासाठीचे व्हिडिओज आपचे नोटिफिकेशन आपणाला वेळेत भेटत जाईल। तर चला सर्वप्रथम जाणून घेऊया कलावा किंवा मौली म्हणजे काय। तर कलावा मौली हा कच्च्या कापसापासून बनवलेला एक पवित्र धागा आहे। तो संरक्षणासाठी वापरला जातो। बहुतेकदा लाल आणि पिवळ्या रंगात बनवलेला हा असतो आणि कधीकधी त्यात गाठी देखील बांधलेल्या जाऊ शकतात। तर आपण या कलाव्याला रक्षासूत्र म्हणून जाणून घेऊया। कारण काय आहे तर बघूया मग या कलाव्याचे मौलीचे महत्त्व काय आहे। कलावा म्हणजेच संरक्षक धागा बांधण्याची परंपरा ही प्राचीन हिंदू धर्मग्रंथापासूनच आहे, जिथे आशीर्वाद मिळवणे हे एक पवित्र कृत्य म्हणून वर्णन केले गेलेले आहे। बघा, लहानपणापासूनच आपण सर्वजण वेगवेगळ्या धार्मिक सिरियल्समधून वगैरे पाहत असतो की हवन किंवा पवित्र अग्निविधी करण्याआधी, कुठलेही हवन पूजा सुरू करण्याआधी राजे आणि ऋषींनी रक्षासूत्र बांधल्याच्या कथा आपण वाचल्या किंवा पाहिल्या आहेत। अजूनही आपल्याकडे कुठली पवित्र पूजा किंवा हवन यज्ञ असेल तर त्यावेळेस हा कलावा आपल्या मनगटाला बांधण्यात येत असतो। पवित्रतेचे आवाहन करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करण्यासाठी ही मौली बांधली जाते। म्हणूनच रक्षासूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साध्या पण ग्रहण कृतीने लोकांना दैवी संरक्षणासाठी जोडले गेले आहे। शिवाय रक्षाबंधनाच्या वेळी जेव्हा बहीण तिच्या भावाला मनगटावर राखी बांधते ना, तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी तिची मनापासूनची इच्छा प्रकट होत असते। तसेच हिंदू धर्मात धार्मिक विधींच्या सुरुवातीला मौली बांधली जाते, जी संरक्षण आणि भक्तीचे प्रतीक आहे। असे मानले जाते की एकदा आशीर्वाद मिळालेला हा धागा वाईटापासून दूर राहण्याची आणि परिधान करणाऱ्याला सकारात्मक ऊर्जा देण्याची शक्ती देत असतो। चला तर मग जाणून घेऊया कलावा बांधण्याचे आरोग्याला काय काय फायदे आहेत। मनोरंजक गोष्ट म्हणजे प्राचीन भारतीय औषध प्रणाली आयुर्वेद यामध्ये मनगटाला केवळ शरीराचा एक भाग मानत नाहीत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक डॉक्टर्स जे असायचे ते पेशंटला चेक करण्यासाठी त्यांच्या मनगटावरची नाडी तपासणी करायचे। तर ते त्याला एक असा बिंदू मानतात जिथे नाड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या ऊर्जा वाहिन्या वाहत असतात, ज्या आपल्या शारीरिक आरोग्यावर आणि आध्यात्मिक कल्याणावर परिणाम करतात। तर मनगटाभोवती माऊली बांधण्याची कृती ही साधी कृती असून पण ही ऊर्जा संतुलित करण्यास मदत करते। मला ही संकल्पना नेहमीच खूप आकर्षक वाटली। बघा, जेव्हा जेव्हा पुजारी माझ्या मनगटावर मौली किंवा कलावा बांधतात तेव्हा मला आठवण येते की तो फक्त एक धागा नाही तर एक साधन आहे, जे मला शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याशी जोडते। जरी असे म्हटले जाते की जेव्हा कलावा बांधतात तेव्हा ते शरीराच्या ऊर्जेचे रक्षण करण्यास आणि आत संतुलन निर्माण करण्यास मदत करते, शांती आणि संरक्षणाची भावना देते। धार्मिक समारंभ किंवा दैनंदिन प्रार्थना असो, पवित्र धागा शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संरेखनाचे प्रतीक बनतो आणि जे मला प्रत्येक वेळी माझ्या मनगटावर ठेवल्यावर जाणवते आणि कायमच आपल्याला आपल्यासोबत एक संरक्षण शक्ती असल्याची एक सकारात्मक भावना आपल्यासोबत राहते। तर आणखीन एक प्रश्न पडतो की कलावा मौली हे फक्त मनगटावरच का बांधली जाते। तर सनातन धर्मात पूजा आणि शुभ समारंभात कलावा का वापरला जातो। तर बघा, देवदेवतांना अर्पण केलेला हा पवित्र धागा आपल्या संरक्षणासाठी मनगटावर बांधला जातो। मग ते इतके खास का आहे तर असे मानले जाते की
हे कलावा धारण करणाऱ्याचे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते आणि त्या हातांनी केलेल्या सर्व कृतींमध्ये यश मिळवते. चला तर आता बघूया मनगटावर हा रक्षासूत्र कसा बांधायचा. तर लाल किंवा पिवळा कलावा घालणाऱ्यांना दैवी कृपेने आशीर्वादित का केले जाते असा विचार तुम्ही कधी केला आहे का? देवाची कृपा त्यांच्यासोबत नेहमीच राहते असे मानले जाते. पण हा पवित्र धागा मग कसा बांधावा आणि त्याचे नियम काय आहेत? तर कलावा बांधण्याचे योग्य नियम, पद्धती, उपाय जाणून घेऊया. कलावा नेहमी ब्राह्मण किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीने बांधावा. या व्यतिरिक्त रक्षासूत्र बांधत असताना पुढील मंत्राचा जप करावा. तर मंत्र असा आहे, एन बंधनो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन वामनु बंधामी रक्षे मा चल माचल. स्क्रीनवर देखील ते मंत्र तुम्हाला दाखवलेले आहे किंवा खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथूनही तुम्ही तो पाहू शकता. दुसरे म्हणजे कलावा बांधताना व्यक्तीने डोक्यावर रुमाल ठेवावा. जर रुमाल किंवा कापड उपलब्ध नसेल तर त्यांनी एक हात डोक्यावर ठेवावा. मौली बांधताना व्यक्तीची मुठी बंद ठेवावी आणि बंद मुठीत काही पैसे ठेवावेत, जे नंतर मौली बांधणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून देता येईल. पुरुष व्यक्तीने नेहमी उजव्या हातात कलावा बांधावा आणि स्त्रियांनी नेहमी डाव्या हातात कलावा बांधावा. तसेच कलावा कोणत्याही व्यक्तीच्या मनगटाभोवती फक्त 3 वेळा गुंडाळून बांधावा. जेव्हा जुना कलावा म्हणजे मौली आपण काढतो त्यानंतर तो कुठेही ठेवू नये किंवा निष्काळजीपणे टाकू नये. त्याऐवजी आपल्या हिंदू श्रद्धेनुसार ती मौली नेहमी पवित्र पाण्यामध्ये विसर्जित करावी किंवा एखाद्या शुद्ध ठिकाणी स्वच्छ मातीत पुरले तरी पण चालेल. नंतर जर समजा एखाद्याच्या घरी मृत्यू झालेले असेल किंवा जर कलावा मौली अशुद्ध झालेली, जीर्ण झालेली असेल तर ती देखील बदलून नवीन मौली परिधान करावी. त्याचप्रमाणे अनेक पुजारी किंवा ज्योतिषी हे कलावा बदलण्यासाठी विशिष्ट असे दिवस सुचवत असतात. तुम्हाला माहीत आहे का कलावा बदलण्याचा विशिष्ट दिवस कोणता आहे? तर हिंदू धर्मात हे कलावा मौली घालण्यासाठी आणि काढण्यासाठीचा शुभ दिवस ठरवलेला आहे. तर तो कोणता? तर बघा, मंगळवारी किंवा शनिवारी हे मौली, रक्षासूत्र, कलावा बदलण्याची शिफारस केली जाते. तथापि तुम्ही कोणत्याही पूजा समारंभात देखील तो घालू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या पवित्र झाडांना देखील कलावा बांधतात. त्याचे वेगवेगळे असे विशेष असे महत्त्व आहे. जसे की आपल्याला माहीत असेलच की पिंपळाच्या झाडाला कलावा बांधल्याने देवतांचे आशीर्वाद मिळतात. जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या देखील सुटतात अशी मान्यता आहे. तसेच कलशावर देखील कलावा बांधत असतो आपण. जेव्हा जेव्हा आपण कलश स्थापना करत असतो त्यावेळेस आपण त्या कलशाला शुभ म्हणून कलशावर कलावा बांधतो. गृहप्रवेश असेल, कथा असतील, भगवत कथा असेल, हवन किंवा पूजा यासारख्या कोणत्याही शुभ कार्यक्रमात आपण कलशाची स्थापना करत असतो आणि त्याभोवती कलावा बांधत असतो. तर अशा प्रकारे हिंदू धर्मात जे कलावा, मौली किंवा रक्षासूत्र आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहिली आहे. तसेच कलावा घालण्याचे फायदे काय काय असतील त्यासाठीचा व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि सर्वच हिंदू धर्मीयांनी, बंधू भगिनींनी हातावर हे रक्षासूत्र धारण करावे. हे तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मोलाची अशी कामगिरी नक्कीच करेल. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.